तर पॉलिनॉमियल्स मध्ये आपण काल रिलेशन बिटवीन झिरोज यावर डिस्कस करत होतो आणि आपण फक्त क्वाड्रॅटिकचे पाहत आहोत. याच्यामध्ये मी तुम्हाला क्युबिकचं सुद्धा सांगेन. ठीक आहे. क्वेश्चन्स मध्ये आज आपण एक्झरसाइज पाहणार. एक्झरसाइज मध्ये तुम्हाला दोनच आहेत एक्झरसाइज. पहिली एक्झरसाइज लेस दॅन 1 मिनिट आहे. लेस दॅन 1 मिनिटाची एक्झरसाइज. सेकंड एक्झरसाइज थोडी बरी आहे. पण बोर्ड एक्झाम मध्ये ज्या टाईपचे प्रश्न येतात ते मात्र या एक्झरसाइजवर पोट भरणारे नाही. त्याच्यामुळे उद्या आपण ह्याचे एक्स्ट्रा टॉपिकचे क्वेश्चन्स करणार आहोत. आज मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट शिकवणार आहे प्लस क्वेश्चन्स आपल्याला करायचे. आता या चॅप्टरचा जो मेन पार्ट आहे तो रिलेशन बिटवीन द झिरोज हाच आहे. आपण काल ग्राफिकल अप्रोच पाहिला. ऍक्च्युली क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा ग्राफ कसा दिसतो हे पण आपण पाहिलं. याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्या त्या तुमच्या समोर आहेत. जसं काल आपण इथं आलो होतो, हा एक मेन पार्ट आपण पाहिला. मी काही स्टार केलेले फॉर्म्युले त्यांचा यूज जास्त आहे आणि अशा टाईपचे प्रश्न आपल्याला पुढे खूप एक्सप्लोर करायचे. अल्फा आणि बीटा हे जे दोन आपण झिरोज मानलेले आहेत क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे, त्यांचं रिलेशन फिक्स आहे. सम ऑफ द झिरोज निगेटिव्ह बी अपॉन ए, प्रोडक्ट ऑफ द झिरोज सी अपॉन ए, वेर एबीसी आर क्वाड्रॅटिक कोएफिशियंट्स. हे सगळे कोएफिशियंट आहेत. यामध्ये ए ला लिडिंग कोएफिशियंट म्हणतो आपण, याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ एक्स आणि हा असतो कॉन्स्टंट. हे तिघांचं फिक्स नाव आहे. याला अजून एक नाव असते मिडल टर्म. बी ला मिडल टर्म पण म्हणतात. बी एक्स ही पूर्ण टर्म आहे. बी त्याचा कोएफिशियंट आहे, एक्स त्याचा व्हेरिएबल आहे. ओके. डिफरन्स ऑफ झिरोज साठी आपण काल एक प्रोसेस समजून घेतली. मी तुम्हाला उद्या एक प्रश्न दाखवेल एक्स्ट्रा क्वेश्चनच्या सिरीज मध्ये, तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला तिथे यूज होणार आहे. मी तुम्हाला कालच सांगितलं, हा जर डायरेक्ट तुमच्या लक्षात राहत असेल इट्स व्हेरी गुड. ठीक आहे. नाही लक्षात आला तर ही प्रोसेस आहे. या प्रोसेसला परत तुम्ही मी रेकॉर्डिंग टाकेल त्यावेळेस नीट पाहून घ्या. कालचं रेकॉर्डिंग याच्यात पडेल. व्हिडिओ सगळे आपण रेकॉर्ड करत आहोत, प्रत्येक क्लास तुमचा. आपण आता जमलं तर हळूहळू सोमवारपासून तुमचे सायन्सचे क्लासेस सगळे रेकॉर्ड करायला सुरू करणार आहे. चलो, त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल करून पाहिलं होतं. हे कालचं एक्झाम्पल आहे. झिरोज वाला कॉन्सेप्ट तिथे येतात. तुम्ही दोघी समोर या. आता पहा, आपल्याजवळ एनसीईआरटीची एक्झरसाइज 2.1 आहे. ही एक्झरसाइज फक्त आपण काल शिकलेल्या मी तुम्हाला सांगितलं लेस दॅन 1 मिनिट आहे. लेस दॅन 1 मिनिट एवढाच प्रश्न याच्यामध्ये काय दिलाय पहा. आणि हे धरून चला, कंपल्सरी बोर्ड एक्झाम मध्ये एमसीक्यू मध्ये 1 मार्काचा प्रश्न इथून येणार. एक फिक्स मार्क आहे ना, इथून 1 मार्क फिक्स आहे. हे प्रश्न आपण काल डिस्कस केले. मी तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे ग्राफ सांगितले. आता मी तुम्हाला एक थोडीशी आयडिया देतो. पहा मी काय काय बोलतोय. हे लिनियर फंक्शन आहे. बघा, लिनियर पॉलिनॉमियल आहे का, याचा ग्राफ एक स्ट्रेट लाईन आहे. सिंगल स्ट्रेट लाईन म्हणजे लिनियर पॉलिनॉमियल. विचार करून द्या, इव्हन आहे का ऑड आहे. सेकंडचा आन्सर मी जे पहिल्या दिवशी शिकले त्यांनी कशावरून, निगेटिव्ह इन्फिनिटीला स्टार्ट होते आणि पॉझिटिव्ह इन्फिनिटीला संपत होते. ऑड असतात, आठवा सगळ्यांनी. ठीक आहे. ऑड आहे म्हणजे याची डिग्री मे बी 3 राहील, 1 नाही. 1 तर हे आहे, 1 तर हे आहे. ओके. याची डिग्री 1 तर 3 राहील, नाही तर 5, 7, 9 या पद्धतीने राहील. पण डिग्री मध्ये आपण काही टर्म्स पाहिले होते. काय होता टर्म्सचा रूल, जेवढे टर्म्स त्याच्या +1 डिग्री. आठवते सगळ्यांना. त्याच्या टर्म बघा, एक फर्स्ट टर्म आहे, इथे सेकंड टर्म आहे. म्हणजे ऍक्च्युली 2 टर्म म्हणजे याची डिग्री किती आहे, 3 आहे. आता एक 3 वाला डिग्री आहे, पण हा y = x³ नाहीये. y = x³ ओरिजिन मधून जातो. कारण बघा, x ला 0 ठेवलं तर y 0 सॅटिस्फाय होतो की नाही. गोष्टी समजून घ्या. जे पहिल्या दिवसापासून आहेत त्यांना हे अजून चांगलं कळेल, बाकी प्रॅक्टिस मध्ये होऊन जाईल. तर निगेटिव्ह इन्फिनिटी कडून पॉझिटिव्ह इन्फिनिटी कडे जाणारा ग्राफ हा नेहमी ऑड पॉलिनॉमियल फंक्शनचा ग्राफ असतो. त्याचा पुढे फिजिक्स मध्ये खूप यूज होईल. जेवढे टर्म्स असतात या पॉइंटला एक नाव असतं. त्याला कॅल्क्युलस मध्ये पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन म्हणतात. काय म्हणतात त्याला, पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन इज अ पॉइंट वेअर द डेफिनेशन ऑफ द फंक्शन चेंजेस. त्याची डेफिनेशनच बदलते. कारण बघा, इथून इथपर्यंत जर तुम्ही स्लोप काढला तर तो ऑब्ट्यूज अँगल बनवतो, ॲक्यूट अँगल बनवतो एक्स ऍक्सिस सोबत.
बघा इथून जर एक टँजंट काढली तर एक्स ऍक्सिस सोबत एक ऍक्यूट अँगल बनतो. ऍक्यूट अँगल बनतो याचा अर्थ पॉझिटिव्ह स्लोप आहे. इथे जर स्लोप काढला तर एक्स ऍक्सिसला पॅरलल येईल. बघा करून पाहू आपण. जसा इथला स्लोप, हा स्लोप पहा एक्स ऍक्सिस सोबत ऍक्यूट अँगल बनवतो. तर इथे पॉझिटिव्ह स्लोप आहे. ठीक आहे, म्हणजे एम ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. y इज इक्वल टू mx प्लस सी. इथे बघा एक टँजंट काढली या ठिकाणी एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. याचा अर्थ स्लोप 0. कारण mx मध्ये x ला पॅरलल म्हणजे m ची व्हॅल्यू 0. तर y इज इक्वल टू सी येईल ना सरळ सरळ. y इज इक्वल टू सी का? बघा हा इथे कट करतो तर यालाच आपण सी म्हटलं होतं की नाही. y इंटरसेप्ट आठवा. त्याच्यानंतर जर तुम्ही इथे स्लोप काढला तर पहा इथे तो एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन सोबत ऑब्ट्यूज अँगल बनवतो. म्हणजे इथला स्लोप निगेटिव्ह आहे. तर या पॉइंटच्या अबाव इथे कुठला पॉइंट कन्सिडर केला तर याच्या लेफ्टला पॉझिटिव्ह स्लोप आहे आणि राईटला निगेटिव्ह स्लोप आहे. म्हणजे फंक्शनचे डेफिनेशन चेंज झाली. म्हणून आपण त्या पॉइंटला काय नाव देतो, पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. हेच आहे IIT फाउंडेशन, हेच आहे. फक्त लक्षात ठेवा काय काय असते, ग्राफला कसं समजून घ्यायचं. ऍक्च्युली आपला मुद्दा आता तो नाही. आपल्याला ते नाही करायचं. तुम्हाला कोणी पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन 10वीला विचारणार नाही. जे विचारतील त्यांनाही माहित नाही. त्याच्यामुळे फक्त तुम्हाला मी जे ग्राफिकल अप्रोच आपण शिकत आहोत त्याच्यावर थोडीशी एक्सरसाइज केली आपण. पण आपला बेसिक क्वेश्चन काय सांगतो तिथे या. एक ग्राफ आहे y इज इक्वल टू px पॉलिनॉमियलचा फॉर सम पॉलिनॉमियल px. हे कोणत्याही पॉलिनॉमियल असतील. ऍक्च्युली ही कोणती पॉलिनॉमियल आहे हे काढण्यासाठी तुम्हाला पूर्ण थेरी ऑफ ग्राफ शिकावं लागेल. ते आपण 11वी मध्ये शिकतो. फाइंड द नंबर ऑफ झिरोज ऑफ px. आपल्याला फक्त फोकस करायचा आहे नंबर ऑफ झिरोज ऑफ px. काय सांगितलं होतं आपण, एक्स ऍक्सिसला जेवढ्या पॉइंट मध्ये कट करतं तेवढे त्याचे झिरोज आहेत. बस एवढंच पाहायचं आहे. तर एक्स ऍक्सिसला कट करतच नाही. बघा एक्स वाय इथं आहे. आधी एक्स वाय ची पोझिशन पाहत जा. तर इथे नंबर ऑफ झिरोज राहील. तर या केसमध्ये फर्स्ट चा आन्सर आहे नंबर ऑफ झिरोज. एक झिरोज आहे. सेकंड मध्ये या. सेकंड मध्ये पहा एक्स मध्ये फक्त एका जागेवर कट कर एक्स ऍक्सिसला. तर सेकंड मध्ये नंबर ऑफ झिरोज असतील 1. थर्ड मध्ये या. काही गोष्टींकडे लक्ष देत चला. 1 2 आणि 3. एक्स ला कट करताय फक्त एवढंच पाहत चला 3. हा 1 मार्काचा प्रश्न आहे ग्राफ मध्ये येणारा आणि एक्सरसाइज संपली. म्हणून मला लेस दॅन 1 मिनिट आहे. म्हणजे NCERT ने लेवल किती खाली घालता येते हे दाखवून दिलं. आता बघा इथे हा पॅराबोला आठवते डिग्री 2. हे कोणते रूट्स आहेत रे? त्याला आपण एक नाव दिलं होतं या रूट्सला. या दोन रूट्सला रिअल अँड डिस्टिंक्ट. दोन्ही वेगवेगळे आहेत की नाही. हा याला आपण क्वाड्रॅटिक मध्ये पाहू. इथे नंबर ऑफ झिरोज 2 आहेत. मॅक्सिमम 2च असतात. फिफ्थ मध्ये या. या इथे 1 2 3 4 एक्स वायच आहे. तर इथे नंबर ऑफ झिरोज 4 असतील आणि 6. इथे थोडस विचारपूर्वक उत्तर द्या. 3 आहे. ठीक आहे. कारण बघा आपण ह्याला टँजंट म्हणलं होतं काल आठवा. या केस मध्ये एकाच पॉइंट मध्ये टच करते, कट नाही. रिअल अँड इक्वल. रिअल अँड इक्वल ची केस आहे. आठवा आपण काल पॅराबोलाला वर खाली शिफ्ट केलं होतं. जर 2 पॉइंट मध्ये कट करत असेल रिअल अँड डिस्टिंक्ट वेगवेगळे झिरोज असतील. एकाच पॉइंट मध्ये टच करत असेल रिअल अँड इक्वल आणि टचच करत नसेल तर अनरिअल. तर इथे तुम्ही एक पॉइंट पहा. इथे एक आहे आणि इथे एक आहे. तर इथे कन्फ्युज नाही व्हायचं. नाही तर बरेच जण पॅराबोला म्हणून 2च पॉइंट म्हणतात. तर काय करतात इथे 2 आणि 2 4 आणि इथे 5 म्हणतात झिरोज. तर हा प्रश्न दिसायला जरी सोपा असला तर काही जण कन्फ्युज करतात. आणि तुम्हाला गॅरंटीने सांगतो ज्यांना नंबर ऑफ झिरोजचा कॉन्सेप्ट नाही समजला तर याचा आन्सर 5 देणार. येतात आपल्या क्लासचे देत नाही. तर ह्याच्यानंतर देत असतील तर मला डोकं बनवून घ्यावं लागेल तिथे. कारण तुम्हाला सगळ्या ऑलरेडी सांगितल्यास. हा मी 5च लिहिलं. व्हेरी गुड. चला याच्यामध्ये किती आहे? 3 आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? तर हा एक प्रश्न आहे बोर्ड एक्झाम मध्ये फक्त 1 मार्कासाठी येतो. याच्यावर ग्राफचे प्रश्न मी तुम्हाला उद्याच्या PDF मध्ये दाखवेल. याच्यात मी क्वेश्चन टाकून ठेवतो पुढची.
चला इथे एक्सरसाइज संपत आहे. ही आपली पुढची एक्सरसाइज आहे. पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला छोटं काम करायचंय. याच्या नंतर जो प्रश्न आहे त्याच्या पूर्वी म्हणजे हा जो प्रश्न आहे याच्यासाठी आपल्याला एक थेअरी शिकायची. आधी आपण याला कंप्लीट करू. ठीक आहे. प्रश्न काय म्हणतो, फाइंड द झिरोज ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. आपण फॅक्टरायझेशनने काढायला शिकले. अँड व्हेरीफाय द रिलेशनशिप बिटवीन द झिरोज अँड द कोएफिशियंट्स. कोएफिशियंटचं रिलेशन म्हणजे -b/a आणि c/a. हे कोएफिशियंटचं रिलेशन आहे. तर अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा हे दोन असतील. तर लक्षात घ्या इथे फर्स्ट क्वेश्चन. हा आता क्वेश्चन पहा काय म्हणतो, x² - 2x - 8. चला विचार करायचे झिरोज काय येतील. याचे झिरोज कसे येतील. आता मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. शॉर्टकट म्हणण्यापेक्षा एक प्रोसेस आहे जी एक्झाम मध्ये हेल्प करेल. x² चा जो लीडिंग कोएफिशियंट असतो 1, इथे 1 आहे पहा. जर a ची व्हॅल्यू 1 असेल तर तुम्ही याचे झिरोज डायरेक्ट लिहायचे. त्याला 3-4 स्टेप मध्ये लिहायचं नाही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला -8 चे फॅक्टर -2 आणायचे. बघा याला मल्टिप्लाय केलं तर काय येतं, -8x². कारण हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह आहे. आपण नेहमी या दोघांचं प्रोडक्ट घेतो. ठीक आहे. स्प्लिटिंग द मिडल टर्म मध्ये. एक काम करा, याची शॉर्टकट पहा. x लिहा, परत x लिहा. तेव्हा x² चा कोएफिशियंट 1 असेल तेव्हा. आता -8 चे फॅक्टर -2 आणायचे. 4 2 जा 8. 4 आणि 2 फॅक्टर आहे, फिक्स आहे. एक 4 आहे, एक 2 आहे. ते लिहून टाका. आपल्याला सम आणायची आहे निगेटिव्ह आणि प्रोडक्ट आणायचं निगेटिव्ह. प्रोडक्ट निगेटिव्ह केव्हा येते, जेव्हा एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे. तर या दोघांना कोणालाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह करता येते प्रोडक्ट साठी. पण सम साठी -2 आणायचंय. मी जर ह्याला पॉझिटिव्ह केलं आणि ह्याला निगेटिव्ह केलं तर प्रोडक्टची अडचण नाही, अडचण समची आहे. कारण याची सम +2 होऊन जाईल. आपल्याला सम -2 पाहिजे. तर प्रोडक्टची अडचण येत नाही, समची अडचण येते. तर याला निगेटिव्ह याला पॉझिटिव्ह. दिस इज द टेक्निक. आता बघा दोघांचं प्रोडक्ट घ्या. -8 ही आयडेंटिटी आपण 9th स्टँडर्डला शिकलेली आहे. x + a * x + b, x² * a + b * x + ab. आता आज त्यालाच वापरायचे पुढच्या क्वेश्चन साठी. म्हणून आयडेंटिटीज हा चॅप्टर खूप महत्वाचा असतो अल्जेब्रा मध्ये. चला x - 4 x + 2 हे दोन झिरोज आहेत. झिरोज आहेत त्याला सेट करा झिरो साठी. तर काय काय होईल, x - 4 इज 0 or x + 2 इज 0. इथून x काय येईल +4 आणि इथून x काय येईल -2. आता पहा हे दोन झिरो झाले. आता आपला क्वेश्चन पहिला पार्ट संपला. फाइंड द झिरोज एवढा पार्ट संपलाय आपला. आता व्हेरिफिकेशन करायचं. तर पहिलं काम सम काढू. सम आहे बघा 4 + -2. तर ही सम किती येते, +2 येते. 4 - 2 होईल हा. सम ऑफ द झिरोज इज 2. आता ह्यालाच तुम्ही चेक करा. सम ऑफ द झिरोज -b/a. b कोण आहे -2. मी काळजी घ्यायला सांगितली आहे. या मायनसला मायनस लिहा. b स्वतः निगेटिव्ह आहे आणि a किती आहे 1. तर 2/1 कोण झाला 2. व्हेरीफाईड. सम व्हेरीफाय झाली. प्रोडक्ट कडे या. आता पहिल्यांदा प्रोडक्ट घ्या. प्रोडक्ट 4 * -2. प्रोडक्ट आहे -8. आता प्रोडक्ट घ्या c/a. c कोण आहे -8 आहे. लक्ष द्या थोडस. a 1 आहे तर पहा -8. तर कधीही जे कोएफिशियंट्स असतात कॉन्स्टंट असतात त्यांचे साइन सोबत घ्यायचं. साइन कडे लक्ष देणं गरजेचं आहे अल्जेब्रा मध्ये. आता आपण या ठिकाणी रिलेशन सुद्धा चेक केलं.
सम काढून पाहिली, प्रोडक्ट काढून पाहिलं आणि त्याला कोएफिशियंट सोबत सुद्धा चेक करून पाहिलं. हा सेकंड पार्ट आहे. हा क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये 3 मार्काला आहे. त्याच्यात झिरो काढायची पण प्रोसेस आहे. कळलं? त्याच्यात त्याचं रिलेशन पण काढायचंय. तर जवळपास 1 पेज खातं एक प्रश्न. त्याच्यामुळे याला 3 मार्काला विचारलं जातं. फक्त झिरोच काढा म्हणलं तर 2 मार्काला येईल. बरं आता यावर्षी तुम्हाला झिरो काढा हा महत्वाचा मुद्दा नाहीये पॉलिनॉमियलमध्ये. झिरो काढायचं तर नाही स्टँडर्डला. यावर्षी आपल्याला झिरोचं रिलेशन शिकायचं. म्हणून तुम्हाला येणारा क्वेश्चन झिरो काढा असा येणारच नाही. रिलेशन वाला येणार. सम सांगा, प्रोडक्ट सांगा. एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल देतील आणि डायरेक्ट म्हणतील याची सम ऑफ द झिरोज सांगा. -b बाय a करायचं संपलं. 1 मार्काचा प्रश्न. तुम्हाला वेगवेगळ्या मार्क्ससाठी एकच प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारला जातो. आता एक सोपा वाला घेतला आपण वेगवेगळ्या टाइपचे करून बघू याच्यात. आता या सेकंड क्वेश्चन कडे इथे आहे 4s² - 4s + 1. काय आहे प्रोडक्ट? 4s². चला 4 चे फॅक्टर -4 आणायचे. 4 चे फॅक्टर 4 आणायचे तर 4 4 होईल काय? 2 2 होईल. या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला चांगलं डोक्यात ठेवा. क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर मध्ये हा सेम प्रश्न असतो. हाच आहे. एनसीईआरटीने काय केलंय? काही लिमिटेड पॉलिनॉमियल्स दिलेत. पण बऱ्यापैकी डोकं खाजवणार आहेत. ते दिसायला सोपे आहेत. त्याचे झिरो पाहिजे तेवढे सोपे नाही. ही बेटर एक्झरसाइज आहे. थोडंसं तुम्ही झिरोजला नीट पाहायला शिका. चला या प्रोसेसमध्ये आपण इथं काय लिहू? प्रोडक्ट किती झाला? 4s². हा प्लस आहे, हा प्लस आहे. प्रोडक्ट प्लस झालं. 4 चे 2 फॅक्टर आणा. जे 4 आन्सर देतील 2 2. s² आणण्यासाठी ss असं शिकायचं. ss निगेटिव्ह 4 आणायचं आणि प्रोडक्ट पॉझिटिव्ह आणायचंय. येस सर. 2 निगेटिव्हचं प्रोडक्ट पॉझिटिव्ह असते आणि 2 निगेटिव्हची सम निगेटिव्ह असते. काम झालं बरोबर. तुम्ही नीट बघा. आता मला एक कोणीतरी प्रश्नाचं उत्तर द्या. मी जर या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा एक पॅराबोला ग्राफ काढला तर तो कसा येईल? अपवर्ड ओपनिंग येईल. व्हेरी गुड. वर्टेक्स कुठं जाईल? पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन कुठे येईल? बघा ह्याला मी थिंकिंग म्हणतो. मी थिंकिंग शिकवतो. एक्स ऍक्सिस वर येईल. रिअल रूट्स आहेत ना. बर एक्स ऍक्सिस वर 2 येतील का 1 येईल? कशामुळं? इक्वल 0. बघा दोन्ही 2s 2s आहेत. रिअल अँड इक्वल तर गॅरंटी याचा ग्राफ कसा असणार? याचा ग्राफ या पद्धतीने असा असणार. ही थिंकिंग आली पाहिजे. हे मी कशावरून ठरवलं? बघा दोन्ही रूट्स. बरं दोन्ही रूट कसे आहेत? निगेटिव्ह आहेत. ते रूट्स आहेत का? इथं फॅक्टर आहेत. याचे झिरोज आता आपण ऍक्च्युअली फाइंड करणार. हे ऍक्च्युअली झिरोज म्हणून येतील का आपण ते चेक करू. चला आता हे 2 फॅक्टर इथं लावा. पण इथे जेव्हा 1 नसतो तेव्हा मागच्या क्वेश्चन सारखं डायरेक्ट फॅक्टर लिहायचे ना. नाहीतर केलं सगळं. तर या ठिकाणी आपण प्रोसेसने जाऊ. आता दोन्ही फॅक्टर सेम आहेत. याला लिहा 4s² -2s + 1. हे तुमच्यासाठी करायला तुम्ही एक्झाम मध्ये हे बिलकुल करायचं नाही. कॉमन आउट करा 2s. तर इथून एक 2s येईल. इथून -1 येईल. इथून -1 काढा कोणीच नाही म्हणजे. निगेटिव्ह निगेटिव्ह हा झाला 2s पॉझिटिव्ह. निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. 1 1 are 1. आता तुम्ही बघा 2s - 1 आणि उरलेला पण 2s - 1च आहे. याचा अर्थ जेव्हा 2 रूट्स इक्वल येतात तेव्हा ती क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल एक परफेक्ट स्क्वेअर असते. कारण तुम्ही असं इमॅजिन करा एक रेक्टँगल आहे. त्या रेक्टँगलचा एरिया हा आहे आणि त्या रेक्टँगलच्या दोन्ही साइड सेम आहेत. तर एखाद्या रेक्टँगलच्या 2 साइड सेम असण्याचा अर्थ काय? तो स्क्वेअर आहे. म्हणून हा एक परफेक्ट स्क्वेअर आहे. त्याला जॉमेट्री मध्ये पण पाहायला शिका. हेच असते. तुम्हाला मॅथ शिकायचं म्हणजे कॅल्क्युलेशन नाही शिकायचं. तुमचं आताचं जग हे कॅल्क्युलेशनचं जग नाहीये. कॅल्क्युलेशनसाठी कॅल्क्युलेटरच आपल्याकडे. आपल्याला ब्रेनला कामाला लावायचं. हे फार रिकामं बसलंय. त्याला कामाला लावायचंय. त्याचे झिरो आहेत. सेट करा. तर सांगा एस इथून काय येतो? +1/2 येतो का पहा.
मायनस प्लस होईल 2 डिवाइड मध्ये जाईल. पुन्हा यस काय येईल 1/2. तर दोन दोनदा काय लिहिले सध्या लिहा. 2 झिरोज आहेत, दोन्ही इक्वल आहेत, दोन्ही रिअल नंबर आहेत. कुठं आयोटा आला का याच्यात? नाही. त्याच्यात कुठे इमॅजिनरी नंबर नाही आला. रिअल रूट्स आहेत, इक्वल आहेत. म्हणजे आता तुम्हाला कळलं याचे रूट्स कुठं असतील. मी आता काढलेल्या ग्राफ मध्ये बघा, दोन्ही रूट्स 1/2 म्हणजे पॉझिटिव्ह रूट्स आहेत. 0.5 आणि 0 आणि 1 च्या मध्ये तो व्हर्टेक्स येतो एक्स ऍक्सिस वर आणि अपवर्ड ओपनिंग पॅराबोला. बर, आता सांगा वाय ऍक्सिस ला कुठं कट करेल? वाय ऍक्सिस ला कुठं कट करेल? अरे बाबा, असं समजून घ्या, हा असेल तुमचा 1/2 लेट्स आहे. 1/2 आहे म्हणल्यावर तुमचा ग्राफ असा येईल ना, असा येईल, कारण दोन्ही रूट सेम आहेत. तर माझा प्रश्न आहे, परवाच बोललो होतो, वाय ऍक्सिस ला कुठं कट करेल? वाय इंटरसेप्ट कसा काढायला सांगितला होता? एक्स 0 करा. एक्स 0 केल्यावर इथं काय येतं? हे 0 होईल की नाही? अरे बाबा हेच म्हणजे, अरे परवा केलं होतं रे. काय शॉर्ट टर्म मेमरी आहे रे. त्या आमिर खानची चांगली होती गजनीमध्ये. हा, इथं 0 झालं तर हा वाय इंटरसेप्ट आहे. आठवा सी ची व्हॅल्यू असते. आठवलं? मला वाटलं मुंबईतून बाहेर आलाच नाही. 1 आहे याचा अर्थ हा जो पॉइंट आहे 0,1 आहे. सर हा कसा काढतात? हा तर आताच काढलाय. 1/2, 0 हे शिका. सर हा काढता येईल का? नाही, तो इन्फिनिटी कडे चाललाय. तो एक्स आणि वाय ला कुठेच कट करणार नाही. बघा, हे क्वाड्रंट असं जाईल की नाही, आणि हे तिकडे चालले, तर हे कधीच एकमेकांना भेटणार नाही. तर हा पॉइंट नाही काढता येत. हा, सर हा पॉइंट मी कसा काढेल? एक पर्टिक्युलर काढायचा असेल म्हणजे याचा करस्पॉन्डिंग एक्स इथे, याचा करस्पॉन्डिंग वाय इथे. हे वन नाही हा, योगायोग. हा इथला पॉइंट कसा काढतायत? तर इथला पॉइंट काढताना याला आणि एक्स कॉमा वाय करून इथे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन लिहितात. ते आपण पुढे कोनिक सेक्शन मध्ये शिकू. या लाईनवरचा कोणताही पॉइंट काढतात. इथं खरी मजा आहे कॅल्क्युलस मध्ये, सोडून द्या. हे कळलं कसं करतात? चला नेक्स्ट. थर्ड क्वेश्चन मध्ये काय गंमत आहे? सगळ्या क्वेश्चनला डिस्कस करा. 6x² -3 -7x. पुढे जायच्या आधी मला सांगा, स्टँडर्ड फॉर्म काय असतो क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलचा? हा स्टँडर्ड फॉर्म आहे का? नाहीये. का बरं? Let's use both. हा, का नाहीये? बी बाजूला गेला. क्वेश्चन कडे पहिलं काम, तुम्ही जेव्हा बोर्ड एक्झाम मध्ये त्याला ऍज इट इज सॉल्व्ह करायला लागाल, तुमचा हाफ मार्क केला. आता सांगाल, पहिल्यांदा याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. नाही तर आपल्याला सवय लागली, सरनं सांगितलं पहिल्याला आणि शेवटला मल्टिप्लाय करायचा, फॅक्टर आणायचे. आलं की नाही डोक्यात? कोण कोण या खड्ड्यात पडले इमानदारीने सांगा. व्हेरी गुड. मला माहिती आहे सगळे पेशंट कसे असतात. कधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं, नाही तर सरला सांगितलं हे 2 मल्टिप्लाय करायचे, मधला फॅक्टर आणायचा. या जन्मात तर येणार नाही. मल्टिप्लाय 42, निगेटिव्ह 42 चे फॅक्टर 3 आणायचे. संपलं. मग आपण काय म्हणतो? इरॅशनल रूट्स. इरॅशनल रूट्स असं नसते. स्टँडर्ड फॉर्म चेक करा. उगाच स्टँडर्ड फॉर्म शिकवत नाही. आता कोणाचे फॅक्टर आणायचे? निगेटिव्ह 18x². निगेटिव्ह, कारण हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह आहे. लक्षात द्या, पुढच्या संडेच्या टेस्ट मध्ये भरपूर काम आहे तुम्हाला, म्हणून चांगलं शिकून घ्या हे. चला 2 तुकडे करायचे. काय आणायचे? निगेटिव्ह 7, 992. 18 चे फॅक्टर 7 आणणारे, हे डोक्यात पटकन आलं पाहिजे. एक्सपिरियन्स मॅटर्स. आता आमचे खूप वर्ष झाले, केस पांढरे झाले याच्यात, तुम्हाला प्रॅक्टिस नाहीये. 18 चे 2 फॅक्टर 7 आणायचे, 9 and 2. हे 9 2x² साठी x. निगेटिव्ह प्रोडक्ट आणायचं तर इथं कोणालाही प्लस मायनस करता येईल. सम निगेटिव्ह आणायची तर ह्याला मायनस याला प्लस. आता हे डोक्यात पक्क बसलं पाहिजे, कारण मी तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर मध्ये ही मेथड शिकवणार नाही. हीच मेथड आहे.
दिस इज कॉल्ड फॅक्टरायझेशन मेथड. परत ही रिपीट करणार नाही, डायरेक्ट एक्सरसाइज करायची. मी तुम्हाला पुढची शिकवेल श्रीधराचार्य फॉर्म्युला, त्याच्यावर आपल्याला जास्त काम करायचंय. चला, फॅक्टर्स कसे कसे होतील? 6x बरं, याचं रिलेशन करू शकता ना आता? मी फक्त झिरोज काढून दाखवायला हा. तर हे पहिल्या क्वेश्चन मध्ये मुद्दाम करून दाखवलंय सगळं. आता सेकंड क्वेश्चन इथून पुढचे तुम्हाला कंप्लीट करायचे नंतर. मी फक्त झिरो काढायला शिकवायला. झिरो काढतानाच अडचणी येतात खूप वेळा. आता मी काही काही गोष्टी सांगेल पुढच्या क्वेश्चन मध्ये हेल्प करतील. बघा काय लिहाल मग? मोठा फॅक्टर. बरं, असा कोणताही थंब रूल नाहीये की मोठा फॅक्टरच आधी लिहिला पाहिजे. तुम्ही कोणताही आधी लिहू शकता. पण कन्व्हेन्शन जनरली काय सांगतं, ज्याचा मॅग्निट्यूड जास्त आहे तो फॅक्टर आधी लिहायचा. जसं 9चं मॅग्निट्यूड निगेटिव्ह 9 नाहीये, मॅग्निट्यूड +9 असते. मॅग्निट्यूड मीन्स नंबर विदाउट साइन. ठीक आहे, म्हणजे मॉड, त्याचा मॉड लिहायचा थोडक्यात. तर निगेटिव्ह 9चा मॉड पॉझिटिव्ह 9च असतो. आता या दोघांचे 2 पार्ट्स करा. 6च्या टेबलमध्ये 9 येत नाही म्हणून डोकं पडून घ्यायचं नाही. हे दोन्ही 3च्या टेबलमध्ये येतात. एक 3 आणि एक x पण निघतो. ठीक आहे, तर इथं आला 2x मायनस 3 x कॅन्सल. इथे +1 म्हणल्यावर हे ऍज इट इज मध्ये येईल. तर चला झिरोज काय काय आले? हे फॅक्टर्स आहेत. दीज आर फॅक्टर्स. 3x + 1 याला झिरोला सेट करा. तर इथून x काय येतोय? निगेटिव्ह 3चा प्लस. ज्यांना ज्यांना हे दिसलं त्यांनी मला डायरेक्ट झिरो सांगण्याची मेथड सांगा. -b/a लिनियर आहे. -b/a हे पटकन आलं पाहिजे डोक्यात. याचा निगेटिव्ह 3 होते प्लस बाय a और हा b आहे, b चा मायनस बाय a. लिनियर पॉलिनॉमियलचे 0 -b/a असतात. लिनियर आहे ना बाबा, डिग्री 1. हा एक लिनियर फॅक्टर आहे, हा एक लिनियर फॅक्टर आहे. तर याचा डायरेक्ट झिरो लिहिता आला पाहिजे. ही थिंकिंग आपण पहिल्या पिरियड मध्ये पाहिली होती. हे झिरो झाले. आता तुम्ही व्हेरीफाय करणार, सम काढणार. सम काय ते बघा, 3 - 1 नाही होणार, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला. सम काढायची, प्रोडक्ट काढायचं, -b/a आणि c/a सोबत व्हेरीफाय करायचं. एवढं तुम्ही करून बघू शकता. आपण झिरोज वर काम करतोय. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. 4u² + 8u. आता याच्यामध्ये एक महत्वाचं काम काय काय होते पहा. मी काय सांगायलो बघा. मी जर याला इक्वल टू 0 केलं, कारण मला याचा झिरोच काढायचा आहे पॉलिनॉमियलचा, तर आपल्याला एक सवय असते. आता जे सांगायलो ना हे तुम्हाला खूप जण नाही सांगणार, याची मी गॅरंटी देतो. आपण याला असं लिहून टाकतो. आलं डोक्यात? मग आपण काय करतो? सर आपण एक u कॅन्सल करतो. मग इथं कोण आला? 4u. इकडे आला -8. मग आपण u घेतो -8/4 आणि u काढतो -2 आणि आपण स्वतःची पाठ ठोकून घेतो. बट दिस इज रॉंग. व्हॉट इज रॉंग? टेल मी. नाही नाही, स्टँडर्ड फॉर्म सोडा. चूक काय झाली सांगा माझी. कशामुळे? गरजच नाही ना. हे सगळं केलेलं प्रोसेस मॅथमॅटिकली करेक्ट आहे. ह्याच्यामध्ये चूक काहीच नाही. पण माझ्या मेथड मध्ये एक चूक आहे, ती सांगा. आन्सर करेक्ट आहे. व्हेरी नाईस. त्याची डिग्री 2 आहे. मी आन्सर यूचं एकच काढलं. समजून घ्या. हे कळलं तर जेईची तयारी करता येते, नाही तर सोडून द्यायचं. डिग्री 2 आहे. नेहमी पॉलिनॉमियल मध्ये डिग्रीकडे लक्ष ठेवत जा. डिग्री 2 आहे तर 2 0 दिसू द्या ना. आपला तर 0 एकच आला ना. यूची व्हॅल्यू एकच काढली. का बरं एक आली? कोणत्या स्टेप मध्ये गडबड झाली? माझी गडबड या स्टेप मध्ये झाली. मी एक यू कॅन्सल केला. मी एक यू कॅन्सल केला, त्याला लिनियर मध्ये कन्वर्ट केलं. लिनियर झालं ते तर मॅथमॅटिक्स आहे. ते म्हणते बाबा डिग्री 1 आहे, मी ते एकच आन्सर देणार. कळाले? फंक्शनचं काम आहे. फंक्शन इज लाईक अ मिक्सचर ग्राइंडर. तुम्ही जे इनपुट टाकाल त्याचा बाहेर ज्यूस येईल.
कळायले? जे फ्रूट टाकलं त्याचा ज्यूस आउटपुट मध्ये बाहेर येणार आहे. दिस इज मॅथमॅटिकली रॉंग. याला एक कॉन्सेप्ट म्हणतात. 2 टाइपचे रूट्स असतात पॉलिनॉमियल्स मध्ये. आता आम्ही जेईला पहिल्या चॅप्टर मध्ये शिकवतोय. तर त्यात सांगायला तुमची चूक होऊ नये म्हणून. लक्षात घ्या. जेव्हा आपण एखादा रूट असा कॅन्सल करतो, त्याच्यामुळे आपला एक यू कमी झाला. आठवतंय? एक यू कमी झाला. धिस इज नोन ॲज लॉस ऑफ रूट्स. आपण लॉस केला रूटचा. कधी-कधी गरज नसते. काही रूट्स येतात, प्रोसेसमध्ये येतात, पण ते सॅटिस्फाय करत नाही. त्याला म्हणतात एक्स्ट्रॉनियस रूट. ते एक्स्ट्रा झालेले पण रूट्स असतात. तर मॅथ्समध्ये पॉलिनॉमियलचे रूट्स नेहमी 2 टाइपमध्ये काम करतात. कधी-कधी ते लॉसमध्ये जातात, कधी-कधी एक्स्ट्रा येऊन बसतात. तर या क्वेशनला असं सॉल्व्ह करायचं नाही. ही याची मेन मेथड आहे. ठीक आहे? आता याला कसं सॉल्व्ह करतात बघा. हां. काय म्हणता? काही अडचण? तर धिस इज रॉंग मेथड हां. तर हे करायचं नाही म्हणून मी एवढा आटापिटा केला. याला सॉल्व्ह करण्याची करेक्ट मेथड पहा. पहिलं काम हाकलायची गडबड करू नका. ठीक आहे? दुसरं काम तुम्ही इथं कॉन्स्टंट लिहा. स्टँडर्ड फॉर्म 0 लिहा. 0 लिहून तुम्ही 4 into 0 कराल. मी सगळं सांगतो, फक्त शिका. हे प्रश्न उगत दिले नाही त्यांचे आर्टिकल. जे दिलेत ना ते घा म्हणतात. इथे लक्षात ठेवा +0 4 into 0 0 होईल. मग तुम्ही 0 चे फॅक्टर 8 आणणार. कळाले? तुम्ही जे म्हणले सर स्टँडर्ड फॉर्म लिहिलं नाही. हे कोणी सांगणार नाही बरं. हे असतं मॅथमॅटिक्स. याला जर मी स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं, तुमच्या म्हणण्यानुसार लिहितो. आलं ax² + bx + c. फॅक्टरायझेशन काय सांगते? त्यांचा प्रॉडक्ट घ्या. मी म्हणालो तसंच करतो. किती आलं? 0q². चालते? आता ह्याचे 2 तुकडे करा आणि आन्सर +8 आणा. कळलं थोडं? हां. तर 0 आणि 8 घेऊ शकता? 0 आणि 8 घेऊ शकता? 0 चे फॅक्टर 0 आणि 8 आहेत का? नाहीत का? फॅक्टरचा अर्थ काय असतो? म्हणजे रॅशनल नंबर नाही कळले. अरे मॅथमॅटिक्सला कनेक्ट करा. 10वी ला आले. कधी कनेक्ट करणार? नुसतं लिहायचं, पाठ करायचं, लिहायचं. माझ्या क्लासमध्ये ते जमत नाही बेटा. मॅथ्सला असं पिळून खायला शिका. सांगा 0 आणि 8 ह्याचे फॅक्टर खरंच असतील का? असतील. अरे बाबा 0 ला 8 ने डिवाइड करता येते की नाही? 0 ला 0 ने डिवाइड करता येते की नाही? अरे फॅक्टर आहे म्हणजे डिवाइड होईल की नाही? मग 0/0 लिहिता येते का? का नाही लिहिता येत? किती गोंधळ आहे. हे मॅथमॅटिक्स मध्ये काही काही गमतीशीर असतात गोष्टी. रॅशनल नंबर एक सांगते, फंक्शन एक सांगते. पण तुम्ही त्याला डिव्हिजन मध्ये बघू नका. फॅक्टरचा अर्थ मल्टिप्लिकेशन असतो. तर 0च्या टेबलमध्ये 0 येतो की नाही? सो 0 इज द रूट. 0/0 इज नॉट डिफाईन्ड. आपल्याला नाही सांगता येत. तो रॅशनल नंबर मध्ये येतच नाही. तर तुम्ही याला 0 करूनही करू शकता. बट दिस इज ऑल्सो नॉट गुड मेथड. ही पण मेथड नाही. ही पण रॉंग मेथड आहे. आता याची करेक्ट मेथड शिका. कधी काय करायचं अशा क्वेश्चन मध्ये इथं 0 पण आणू नका. डायरेक्ट 8u ला तिकडे पण पाठवू नका. दोन्ही मेथड कामाच्या नाहीत. त्याच्यामध्ये काम करा. एक महत्वाचं काम 4u कॉमन करा. 4u कॉमन करा. 4u कॉमन केलं की इथे एक u राहतो. समजतंय? इथे +2 राहतो. आता बघा हा एक फॅक्टर आहे, हा एक फॅक्टर आहे. 2 फॅक्टर आले म्हणजे 2u आले म्हणजे 2 0 आले. किती इंटरेस्टिंग आहे बघा. आता करेक्ट आहे कारण आता यूच्या 2 व्हॅल्यू येणार आपल्याकडे. यूची एक व्हॅल्यू काय येणार पहा. हा 4u पूर्ण इकडे जाईल डिनॉमिनेटर मध्ये. तुम्ही असं लिहा 4u इज 0 और u + 2 इज 0. तर इथून u कंप्लीट 0 होतो. नो डाऊट. 4 ने डिवाइड करणं पॉसिबल आहे. 0/0 इज नॉट पॉसिबल.
तर झिरो रूट कसा? झिरो रूट आहे, पण तो 0/0 या फॉर्म मध्ये नाही. असं म्हणू नका की रॅशनल नंबर बरोबर सांगायले आणि हे चूक सांगायले. असं मॅथ्स मध्ये कधीच होत नाही. एक कॉन्सेप्ट नेहमी दुसऱ्याला सपोर्ट करतो. आपल्या ऑर्गन सिस्टीम सर्व तसंच असते हे. आणि इथे काय होईल सांगा? यू ची व्हॅल्यू -2. दीज आर दी आन्सर्स. कळलं तुम्हाला? तर 0 आणि 8 हे त्याचा आन्सर नाहीये. कारण तुम्ही प्रोडक्ट आणि सम दोन्ही 8 आणायला, पण असं होत नाही. कारण सांगतो, सम ऑफ द झिरोज करा. व्हेरीफाय करायचं ना? सम ऑफ द झिरोज करा. -2 येईल. सम ऑफ द झिरोज -2 येईल. आणि इथे सम ऑफ द झिरोज करा. -b/a -8/4 -2. बघा, मॅच झालं. तर रिलेशन बिटवीन झिरोज काढताना कधीही बाय मेथड चालायला शिका. बाय मेथड. या एक्सरसाइजला असं शिकायचं असते. गडबड जमत नाही. परत दुसरा प्रॉब्लेम येतो पुढच्या प्रश्नात. हे कळलं सगळ्यांना? ही मेथड आहे. कधी आता एक टेक्निक सांगतो. हे तर झालं सगळं मेथड, कॉन्सेप्ट झाला. आता परीक्षेत काय करायचं नेमकं? एवढा विचार नाही करायचा. पेपर एकाच प्रश्नात संपल. सिंपल गोष्ट सांगतो. जेव्हा सी ऍबसेंट असतो, बघा इथं सी नाहीये ना. जेव्हा लास्ट टर्म ऍबसेंट असते, तेव्हा ह्याला 0 सेट करायचं, कॉमन आउट करायचं. संपला. याच्यामध्ये मेथड एवढीच आहे. याच्यामध्ये बी ऍबसेंट आहे. प्रश्न विचारपूर्वक दिलेले आहेत. चला पुढे जाऊ. चला क्वेश्चन नंबर 5. t² - 15 याला 0 मध्ये सेट करायचंय. तर इक्वल टू 0 ठेवून द्या. याच्यात कोण ऍबसेंट आहे? बी ऍबसेंट आहे. तर स्टँडर्ड फॉर्म लिहून काही विशेष उपयोग होणार नाही. मध्ये 0 आणायचा आहे. ठीक आहे? तसं नका करू. तर ह्याला परत एक सोपी पद्धत. एक काम करा. a² - b² दिसते का बघा. कधीही घाई करायची नाही, इकडे हकलायची. ते रॉंग मॅथमॅटिक्स आहे. आताच कळलं रॉंग का झालं ते. एक 0 गायब करून टाकला आपण. कधी कधी 0 गायब होतो, कधी कधी आन्सर 0 गायब न होता पण रॉंग येते. त्याच्यात एक काम करा. a² - b² दिसला का? हा सर a² दिसला पण b² नाही दिसला. अरे 15 कशाचा रूट आहे? रूट 15चा. अरे कितीदा शिकू? कोणत्याही नंबरला जसं 16चा स्क्वेअर रूट 4 म्हणतात, 4 चा स्क्वेअर रूट 2 म्हणतात. 2 चे 2 रूट्स काय राहतील? रूट 2. अरे रूट 2 चा स्क्वेअर रूट 2 असते ना. हे आले एक जाळ्यात फसायलेत रे बाबा. ऐका, याला लिहायची मेथड समजून घ्या. 10th स्टँडर्डला आलो, सकाळी उठलं की स्वतःला सांगायचं. हा आहे t². ओके, t होल स्क्वेअर. आणि हा आहे रूट 15चा स्क्वेअर. उगाच 9th स्टँडर्डला आयडेंटिटी शिकवल्या नाही. a² - b² दिसला. 2 फॅक्टर आणा, लिनियर फॅक्टर. सर तो असतो a + b इंटू a - b. ही खरी मेथड आहे. ही खरी मेथड आहे. 15 तिकडे नेऊन पण हेच आन्सर येते. कारण याच्यामध्ये रूट रूट. हा चला, इथे काय येईल? t + √15 is 0 or t - √15 is 0. तर इथून t ची व्हॅल्यू, इथून t येणार -√15. हा रियल नंबर आहे. कारण निगेटिव्ह रूटच्या आत नाही, बाहेर आहे. आठवा सर्ड मध्ये बाहेर प्लस मायनस के लिहित होतो आपण. के लिहित होतो का आठवा? सगळ्यांना आठवत असेल, प्युअर सर्ड, मिक्स सर्ड. K1 होतो. जे माझे स्टुडंट आहेत त्यांना माहित असायला पाहिजे. विसरला असता पण आठवलं तरी की नाही हे सांगा. हा, तर हा K1 झाला तर प्युअर सर्ड असते. अदर दॅन 1 झाला तर मिक्स सर्ड असते. ही प्युअर आहे का मिक्स आहे? प्युअर आहे. -1 आहे बाहेर. 1 आहे ना, निगेटिव्ह असल्यात काय झालं? चला पुढे. और t is पॉझिटिव्हिटी. दिस इज करेक्ट मेथड. तर कधीही तुम्ही जेव्हा, आता इथे ट्रिक, ह्याची ट्रिक काय होती? आठवा मी काय सांगायलो? जेव्हा सी ऍबसेंट आहे तेव्हा डायरेक्ट इथून कॉमन आउट करायचं. एवढंच डोक्यात ठेवा बस. जेव्हा बी ऍबसेंट असतो
त्यावेळेस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लावायचं. ठीक आहे, इथं प्लस नाही येणार. प्लस आला तर अडचण आहे. का अडचण आहे सांगतो. बघ अडचण कशी येते. हा क्वेश्चन जर एनसीईआरटीनं तुम्हाला असा दिला असता, मग तर एक जादूच झाली असती. एकदा तुम्ही इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लावू शकत नाही आता, कारण मध्ये मायनस नाही ना, प्लस आहे. इथे ए स्क्वेअर लिहाल, याला बी स्क्वेअर लिहाल, पण मध्ये प्लस आहे ना. तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा तर फॉर्म्युला नाहीये. आठवा, तसा तर कुठलीच आयडेंटिटी नाहीये. असं जर तुम्ही 0 लिहिलं, आता जादू बघा काय होते. 15ला हाकला तिकडे. असं होईल. आता दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्या. तर बाहेर प्लस मायनस लावा आणि रूट मध्ये कोण जाईल? अरे हा तर अनरियल नंबर आहे. म्हणून त्या क्वेश्चन मध्ये तिथे प्लस येणार नाही. त्या गोष्टी शिका. तिथं मायनसच येतो. म्हणून बघा इथं मायनस आहे. हे मॅथ्स तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. कारण आपल्याला आता कोणतीही अनरियल नंबर सिस्टीम शिकायची नाही. आपण 10th स्टँडर्डला आहे. असे प्रश्न येतील 11वीला गेल्यावर कॉम्प्लेक्स नंबर मध्ये. याचा आन्सर 15 आयोटा असतो. रूट 15 आयोटा. रूट 15 आयोटा त्याचा आन्सर आहे. ते रूट्स आहेत. आयोटा स्क्वेअर -1 असतो. हे त्याच्या प्रोसेस आहेत सगळे. ते असा क्वेश्चन कधीच नाही येणार. छान. पुढे चला. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? मी टाइमपास करण्यासाठी क्वेश्चन घेत नाहीये. मी प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला खरं मॅथ काय ते दाखवायलो. प्रोसेस कडे लक्ष द्या. क्वेश्चन तर तुम्ही सॉल्व्ह करताल. चला. 6 3x² - x - 4. आता इथे काही विशेष प्रॉब्लेम नाही. त्याला 0 ला सेट करा. प्रोडक्ट घ्या. -12x². 12 चे फॅक्टर 1 आणायचे. 4 and 3. व्हेरी गुड. लक्ष द्या रे. 4x आणि 3x. प्रोडक्ट निगेटिव्ह आणायचे. सम निगेटिव्ह आणायची. तर ह्याला मायनस, याला प्लस. असं चालू द्या. काय होईल फॅक्टर? 3x² - 4x + 3x - 4 इज 0. मध्ये मध्ये कोण बोलायले त्यांना घरी जा. 3 आणि 4 को-प्राईम आहेत. को-प्राईमचा कॉमन फॅक्टर 1 असतो. म्हणजे इथून फक्त x बाहेर येईल. तर इथून कोण येणार? 3x - 4. हे पण को-प्राईम आहेत. 1 बाहेर घ्या. 3x - 4. चला, इथून 3x - 4 इज 0 or x + 1 इज 0. बघा, -b/a 4/3. आणि इथून येतो -1. These are the zeros, alpha and beta. क्लिअर? अशा प्रकारे आपण 43 मिनिट्स या क्वेश्चन्सवर घातले. सगळ्या. प्रत्येक प्रश्न वेगळा होता. समजलं? तर या प्रत्येक प्रश्नात काहीतरी शिकायसारखं होतं. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर मध्ये इथे जे पॉलिनॉमियल्स येतील त्या इरॅशनल नंबर मध्ये पण येतील. म्हणजे इथले नंबर्स पण रूट मध्ये येतील. तर त्याला फॅक्टराइज करण्यासाठी सर्ट जे आपण शिकलो होतो 9th ला, ते जास्त चांगलं डोक्यात पाहिजे. मी ते शिकवण्यापूर्वी सर्टला 2 मिनिटं रिवाइज करेल त्या दिवशी. मग तुम्हाला त्याचे फॅक्टर काढायला शिकवेल. कारण तसा कंपल्सरी एक फॅक्टरचा प्रश्न बोर्ड मध्ये येतो. आता आपल्याला पुढचा जो क्वेश्चन आहे हे आहे. ऐका. प्रश्न काय म्हणतो? फाइंड अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता खेळ उलटा आहे. इतक्या वेळ पॉलिनॉमियल दिली, झिरोज काढा म्हटलं होतं. आता बघा, झिरोज दिले तर पॉलिनॉमियल काढा. असं चाललं होतं, आता असं चालायचंय. हे अवघड आहे. त्याच्यासाठी एक थेरी डेव्हलप करू. म्हणून मी म्हणलं हे शिकवण्याच्या आधी थेरी सांगतो. क्वेश्चन काय म्हणतो आधी पाहून घ्या. फाइंड द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल each with the given numbers as the sum and product of its zero respectively. म्हणजे हे झिरोज नाही. ही झिरोची सम आहे आणि हे झिरोचं प्रोडक्ट आहे. आता ह्याला अल्फा आणि बीटा म्हणतात. 2 कन्फ्युजन्स. ऐका. गिवन नंबर ऍज द, हे दिलेले नंबर काय?
सम अँड प्रोडक्ट म्हणजे हा कोण आहे सम आणि हा नंबर प्रोडक्ट आहे म्हणजे हा अल्फा प्लस बीटा आहे आणि हा अल्फा इंटू बीटा आहे. हा फरक आहे. नाहीतर ह्याला अल्फा ह्याला बीटा म्हणून या दोघांची सम करतात. अशा भारी भारी लोक असतात. असं करायचं नाही. चला पुढे जाऊ. आता मी एक स्लाइड इथं एक्स्ट्रा ऍड करतो आणि एक कॉन्सेप्ट शिकवतो. आठवा आता आपण जे रूट्स लिहित होतो पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं होतं आठवा एक्स डब्बा लिहून जागा सोडली होती. सगळ्यांना आठवत असेल आपण असं काहीतरी केलं होतं आता. मग -4 + 2 लिहिलं होतं. ते 4 आणि 2 काय होते झिरोज होते फॅक्टर्स होते आणि झिरोजला आपण काय म्हणतो अल्फा आणि बीटा म्हणतो. तर नेहमी कसं मांडायचं ऐका मी काय सांगायलो नेहमी असं मांडायचं ठीक आहे. आता एक कॉन्सेप्ट सांगायलो आणि ह्या कॉन्सेप्टवर कंपल्सरी क्वेश्चन्स असतात आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन्स असतात. जेव्हा आपल्याला झिरोज देतील किंवा झिरोची सम आणि प्रोडक्ट देतील आणि म्हणतील पॉलिनॉमियल सांगा कोणती आहे म्हणजे हे कशाचे झिरोज आहेत उलट काम आहे आन्सर देतात आणि क्वेश्चन विचारतात. तर अशा क्वेश्चनला रिव्हर्स थिंकिंग न जायचं. रिव्हर्स थिंकिंग काय सांगते हे झिरोज आहेत बघा हे दोन फॅक्टर्स आहेत. तर आपण शिकलेली गोष्ट सगळ्यांना जे जे माझे स्टुडंट आहेत त्यांना रेनबो मेथड माहिती आहे. चला पहिला रेनबो एक्स इंटू एक्स बघा मी जे करायला लक्ष द्या मायनस बीटा एक्स अरे बाबा वरचा रेनबो कंप्लीट खालचा रेनबो मायनस अल्फा एक्स मायनस मायनस प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. प्रोडक्ट दिसलं का व्हेरी नाईस. याच्यामध्ये सम आहे का बघा बरं कसं काय कॉमन काढता एक्स का मायनस एक्स अल्फा प्लस बीटा करायचा असेल तर मायनस एक्स हे अल्जेब्रा शिका. आता मी काय करालो बघा एक्स स्क्वेअर आला एक्स स्क्वेअर आला इथून तुम्ही मायनस एक्स कॉमन जर काढला तर अल्फा आणि इथं प्लस बीटा राहतो. कॉमन आलेला कोण आहे एक्स आहे आणि बाहेर कोण आहे बघा बरं हा एक क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहे की नाही. म्हणजे तुम्हाला कोणतेही क्वाड्रॅटिक इक्वेशन जर लिहायचं असेल पॉलिनॉमियल लिहायचे असेल तर तुम्हाला दोन गोष्टी माहित पाहिजे सम प्रोडक्ट कळलं. आजपासून तुमच्या ब्रेन मध्ये एक इमेज बसवा अल्फा आणि बीटा जर झिरोज असतील तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल काय असते एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0 लावला की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. 0 नाहीये म्हटलं की क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल झालं. ओके तर आजपासून लक्षात ठेवायचं मी जर झिरोज दिले किंवा झिरोची सम आणि प्रोडक्ट दिलं आणि पॉलिनॉमियल लिहा म्हणलं तर हा फॉर्म लिहायचा. चला आता आपण याला अप्लाय करू या क्वेश्चन मध्ये. सांगा फर्स्ट क्वेश्चन मध्ये अल्फा प्लस बीटा दिलाय ना आपल्याला क्वेश्चन म्हणतो की ते सम आणि प्रोडक्ट आहे तर ही सम आहे आणि प्रोडक्ट -1 झालं. तर पॉलिनॉमियल काय असेल सर पॉलिनॉमियल असेल एक्स स्क्वेअर. आता डायरेक्ट लिहायला शिका सर इथं नेहमी मायनस असते हे पहा इथं नेहमी मायनस असणार का स्टँडर्ड फॉर्म काय सांगतो मायनस इथे मायनस याच्यामुळे हा प्लस होऊ शकतो त्याचं घेणं देणं नाही. इथे मायनस आहे कंपल्सरी ते लिहा. आता काय लिहिणार सर सम लिहिणार सम बघा सम लिहिली तर इथं प्लस असतो फॉर्म्युल्यात प्लस आहे आणि अल्फा बीटा प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट कोण आहे -1 ते असं लिहायचं कन्फ्युजन होणार नाही. आता प्लस मायनस मायनस होणार पण मला उत्तर द्या याचा आणि याचा काय रोल आहे या मायनसचा आणि या प्लसचा काय रोल आहे हे फॉर्म्युल्यातले साइन्स आहेत आणि इथे 1/4 चं स्वतःचं साइन कोण आहे प्लस आणि इथं 1 चं साइन कोण आहे मायनस. तर ही प्रोसेस लक्षात ठेवा. आता ह्याला नीट लिहिल्यावर काय दिसते सर हे x/4 होते का बघा प्लस मायनस 1
सर ही क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आली. नो, दिस इज नॉट करेक्ट आन्सर. बघा गंमत. का गंमत? फ्रॅक्शन नाही येऊ द्यायचा. कधी लक्षात ठेवा, फ्रॅक्शन नाही येऊ द्यायचा. याला नेहमी लिनियर फॉर्म मध्ये ठेवायचं. म्हणजे याला होल नंबर्स मध्ये किंवा इंटिजर्स मध्ये आणायचं. 1/4 इज नॉट इंटिजर. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी एक काम करा, ओव्हरऑल 4 ने मल्टिप्लाय करा. जो डिनॉमिनेटर येतो ना त्याचा नेहमी एलसीएम घ्यायचा. या सगळ्यांचा, या दोघांचा डिनॉमिनेटर 1 आहे आणि याचा कोण आहे 4. 4 आणि 1 चा एलसीएम 4 असतो. जर सिंगल डिनॉमिनेटर असेल तर त्याने थ्रू आउट मल्टिप्लाय करा. इथे लिहा दॅट इज. आता बघा खूप इंटरेस्टिंग आहे. 4 ने केल्यावर इथं काय येईल? 4x². इथून 4 कॅन्सल होईल आणि इथे 4 मल्टिप्लाय होईल. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. चला कळलं सगळ्यांना? हा झाला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड कडे या. हा आता सांगा, सम √2 प्रोडक्ट 1/3. चला पॉलिनॉमियल काय येईल? सर x² इथे मायनस, इथे मायनस, हे डोक्यात ठेवून द्या. आता सम लिहा. √2 बाहेर काय लावा? x प्लस प्रोडक्ट लिहा. ते स्वतः प्लसच आहे. आता काय करा? 3 ने मल्टिप्लाय करा. 3x² मायनस 3√2. √6 लिहू नका. हा x प्लस 1. सांगा कोणाकोणाला कळली प्रोसेस? सम आणि प्रोडक्ट दिल्यावर लिहायची प्रोसेस समजली? आता तुम्ही एक काम करा, या क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलला सम ऑफ द झिरो सांगा. -b/a. क्रॉस व्हेरीफाय करा ना बाबा. सर मायनस बी, अरे बी स्वतः मायनस आहे. -b/a. तर मायनस मायनस प्लस 3√2 3. 3 कॅन्सल. सम मस्ट बी √2. बघा क्रॉस व्हेरीफाय झालं म्हणजे आपण आन्सर काढलेलं करेक्ट आहे. तर या पद्धतीने पुढे चला. थिंकिंग ही असते अल्जेब्रा मध्ये. आणि तुमच्या 10वीच्या आता सिलेबस मध्ये बोर्ड एक्झामला सगळ्यात जास्त वेटेज अल्जेब्राचे आहे. म्हणून हे सगळे चॅप्टर तुमचे स्ट्रॉंग पाहिजे. पॉलिनॉमियल्स, लिनियर इक्वेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन आणि एपी. हे 4 चॅप्टर 20 मार्क्सला येणार आहेत आउट ऑफ 80. म्हणजे 25% तुमचा पेपर 4 चॅप्टरवर आहे. म्हणून मी एवढं डेप्थ मध्ये शिकवायला. चला एक करू अजून. थर्ड सम सांगा 0. प्रोडक्ट सांगा √5. क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल घ्या. x². हे बेटा आपापसात बोलू नका. इथे मायनस लिहा, सम लिहा, असं लिहा, प्लस प्रोडक्ट लिहा. बिलकुल झालं. हे असं लिहिण्यापेक्षा आता आपल्याकडे एक क्वेश्चन होता, आठवते? ठीक आहे. या पद्धतीने चालू द्या. ही आपली क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे. तर सम ऑफ द 0 येणारच. बघा कारण बी अबसेंट आहे तिथं. म्हणजे -b/a केला तर -0/1. तर -0/1 काय असतं? 0च असतं. आणि सी √5. बघा √5 प्रोडक्ट आलं. या पद्धतीनं चला. एक मिनिट. हा चला फोर्थ. सम घ्या 1, प्रोडक्ट घ्या 1, पॉलिनॉमियल घ्या x² मायनस सम प्लस प्रोडक्ट. त्यालाच नीट लिहा थोडं. x² मायनस x प्लस 1. कळलं की नाही पटपट? आता डोक्यामध्ये बनलं पाहिजे हे सगळं. फ्रॅक्शन आलं, आता कोणाला द्यायचं नाही. फ्रॅक्शन आला तरी आम्हाला याचं औषध माहिती आहे. हे सम आहे, हे प्रोडक्ट आहे, असू द्या. हा x² मायनस सम प्लस प्रोडक्ट. याला अजून नीट करा. x² प्लस x/4. हे मायनस मायनस प्लस होईल. प्लस 1/4. आता 4 आणि 4 चा एलसीएम 16 असते का? 4 आणि 4 चा एलसीएम 4च असते. अरे 4 च्या टेबल मध्ये 4 पहिल्या जागेवर कॉमन येतो. काही जणांना सवय लागते, अरे 4 आहे एलसीएम 16.
एलसीएम 8 लिहिणाऱ्याचं तर पाय धुवून पाणी प्यावं. तर लक्षात घ्या, इथे 4 येतं. 4 ने मल्टिप्लाय करा. 16 ने नाही. चला काय येईल? 4x square plus x plus 1. This is the required polynomial. Last. सम घ्या. 4 प्रोडक्ट घ्या. 1 x square minus sum plus product. खतम. Like this chapter is over. 2 चॅप्टर झाले रे बाबा. चॅप्टर संपला. क्वेश्चन नाही संपले. क्वेश्चन आता उद्या सुरू होतील. आता आपण फक्त एनसीईआरटी कंप्लीट केलंय. समजलं? आली मजा आली? नवीन गोष्टी शिकलात? फॅक्टरायझेशन कसं करायचं क्लिअर आहे? गुड. आइए सर.